कोल्हापूर शहर प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा प्रशासनानं केली. मात्र अद्यापही कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी प्लास्टिकचा राजरोसपणे वापर केला जातोय. अनेक दुकानात प्लास्टिक कॅरीबॅग वापरण्यात येत आहेत. त्यामुळे प्लास्टिक कचरा दिवसेंदिवस वाढतोय. या पार्श्वभूमीवर प्लास्टिक मुक्तीसाठी कोल्हापूरमधील ड्रीम टीम फाउंडेशनच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणी पुढे आल्यात. रविवारी सायंकाळी रंकाळा तलाव परिसरात ड्रीम टीमच्या वतीनं वर्तमानपत्राच्या रद्दीतून कागदी कॅरीबॅग तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन तरुणींसह रंकाळ्यावर फिरायला आलेल्या 50हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत कागदी पिशव्या तयार केल्या. ड्रीम टीमनं जवळपास 2000 कागदी बॅग तयार केल्यात. फाउंडेशनच्या वतीनं या कागदी पिशव्या श्री अंबाबाई मंदिर इथल्या पूजा साहित्य विक्रेते, फळ विक्रेते यांना मोफत वाटण्यात येणार आहेत. कागदी पिशव्यांचं वर्कशॉप आपण आता घेतलेलं आहे. पेपर बॅग वर्कशॉप आज आपण इथं सर्व मुली महिलांसाठी आणि जे कोण इथे म्हणजे आलेले आहेत लोक फिरायला पर्यटक ते पण आपल्याला जॉईन होत आहेत आणि मोठ्या संख्येने आपण हे ज्या बॅग्स आहेत हे वर्कशॉप खूप सक्सेसफुली कंप्लीट होत आहे. आणि आपण या बॅग्स पुढं जे कोण जास्त करून प्लास्टिक यूज करतात जसं की फ्रूट्सवाले असू देत किंवा आपल्या कोल्हापूरमध्ये आपण अंबाबाईच्या मंदिरच्या आवारात बघतो की जे ओटी नारळसाठी जे मोस्टली प्लास्टिक बॅग्स दिले जातात ते आपण चेंज करून त्यांना आपण बनवलेले आपण पेपर बॅग्स देणार आहोत. या कार्यशाळेसाठी ड्रीम टीमच्या श्रुती चौगुले, आंचल कट्यारे, श्रेया चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.